काल माझी मोठी बहीण इडलेली गव्यात येताना आणले ना अळू, अजून पण काय माय आणलेले कणकीचे कोमाणी. म्हटलं अळू आधी करूया. असे देंडारे कापून घेतले अळूचे. आदल्या दिवशी जर काढलेला अळू असत ना तर दुसऱ्या दिवशी सुंदर लागता. आणि ते देंडारे ना सोलून घेतलंय. अळूची पानं आणि देंडारे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं. चिरलेला अळू एका भांड्यात घेतलं. त्याच्यात एक कांदो घातले चिरून, जरासं मसालो घातले, गरम मसालो, सोला घातले 5-6, मीठ घातलं, वाटाणे घातले भिजवून ठेवलेले, जरासा पाणी घातले आणि कुकरची 3-4 शिट्टे काढून घेतले. अळू पटकन शिजता, वाटाणे शिजतात जरा वेळ लागता ना, त्याच्यामुळे 2-3 शिट्टे काढून घेतले. कढईत जरासा तेल घातले आणि 10-12 लसणीचे पाकळे ठेचून घातले आणि त्याच्यावर मग शिजलेला अळू घातले. जराशी वाफ देऊन त्याच्यावर ओला खोबरा शिवरले. खूप सुंदर आणि चविष्ट अशी अळूची भाजी तयार झाली. पटकन भाकरी भाजून घेतलंय, जेवण वाढलंय. अळू चिरताना हाताक जरासा तेल लावा, नाही तर जरा खाज येतली. माका अळू आवडता पण मी कधी चिरूक नसलेलंय. यावेळी धरून माका वाटतं मी असं 3दाच अळू चिरलंय. एकदा 12वीत असताना आई खुश करूच्यासाठी अळू चिरलेलंय. त्याच्यानंतर इतकी खाज येली हाताक की रात्रभर नुसता वळवळा होतोय. त्याच्यानंतर आईच चिरी. पण आता कसा खाऊची आवड असली का करूचो कंटाळो येणार नाही म्हणतात तसं झालेला असा. भाकरी पण बघा कसे गरगरीत फुगली. आधी जेवण वाढून घेतले, भाकरी भाजून जरी तसे. अळू बघा कसा सुक्या सडसडीत झाला. ही अळूची भाजी आणि ती पातळ करतात तर अळूचा फतफता. आमच्याकडे चतुर्थीच्या पहिल्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी अळू असतलच असतल आणि म्हाळाक. इतर पण 7 तऱ्हेचे 5 प्रकारचे भाजी असतले, पण ते अळूचं मान मोठो. तुम्ही पण अशा प्रकारे भाजी बनवा आणि एन्जॉय करा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.